तुमचं युट्यूबवर बनण्याचं स्वप्नच राहील तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नाही पाहिला तर नमस्कार मंडळी, मी वैभव साठे पाटील. आजचा व्हिडिओ खूपच स्पेशल आहे आणि खूपच हेल्पफुल राहील तुमच्यासाठी. आणि त्याचं कारण म्हणजे खूप साऱ्या लोकांना, सगळ्याच लोकांना एक प्रश्न पडतो, जे पण नवीन ह्या क्षेत्रामध्ये उतरण्याचा प्रयत्न करतात, की आम्हाला युट्यूब बनायचं आहे. घरचे काय बोलतील, आपले समाज काय बोलतील, आपले गावातले काय बोलतील, आपले शहरातले काय बोलतील, आपले मित्र काय बोलतील, या सगळं तुमचं आज क्लिअर करणार आहे मी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही जर नवीन असाल चॅनलवरती सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप साऱ्या लोकांचा एकच प्रश्न पडतो सुरुवातीला, जे पण व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करतात ते म्हणतात की आमच्याकडे एक एक अशी स्किल आहे, आम्ही ज्याच्यावरती व्हिडिओ काढू शकतो आणि लोकांना सांगू शकतो. फक्त एक भीती आहे की आम्हाला लोक काय बोलतील, समाजातले काय बोलतील, फ्रेंड्स काय बोलतील. तर तुम्हाला लाईव्ह एक्झाम्पल देतो माझं. आता सुरुवातीला सगळ्यात जास्त इंट्रोवर्ड मी होतो. सगळ्यात जास्त म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये असो किंवा आमच्या घरादारामध्ये सगळीकडेच मी इंट्रोवर्ड होतो. पाहुण्यामध्ये असो, सगळीकडे म्हणजे तुम्ही समजून घेऊ शकता. तुम्ही ज्या लेवलला आता आहे त्या लेवलला मी होतो. आता 2-3 वर्षापासून नाही, बट त्या लेवलला होतो. जे तुम्ही आता व्हिडिओ बघत असाल आणि तुम्ही जर थंबनेल बघून ह्या व्हिडिओवरती आले असाल तर तोच समजा मी, तुम्ही आणि मी एकच आहे असं समजा. ठीक आहे. तर त्या लेवलला मी होतो. आणि जेव्हा पण मला 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 खूप जास्त म्हणजे आवड होती व्हिडिओ काढण्याची. आणि मी खूप व्हिडिओ काढले देखील. आणि ते काही कारणामुळे, कारण भीती होती, लोक काय म्हणतील, मी डिलीट केले, कोणाला दाखवले नाही, कोणाला शेअर केले नाही. ती भीती मी कशी घालवली आज मी तुम्हाला सांगणार आहे. आता सुरुवातीला मी झालं 2018 पासून यूट्यूबवरती आहे. आणि मी खूप सारे व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ शूट करत होतो आणि टाकत होतो, पोस्ट करत होतो. फक्त ते कोणाला दाखवू देत नव्हतो, दिसू देत नव्हतो, कोणालाच मी शेअर वगैरे करत नव्हतो आणि कोणाला माहिती नव्हतं की मी यूट्यूबवरती आहे. ठीक आहे. तर ती एक पहिली स्टेप होती. ते तुम्ही पण फॉलो करू शकता. पहिली गोष्ट काय की तुम्ही यूट्यूबवरती व्हिडिओ करा, इंस्टाग्रामवरती व्हिडिओ करा. फक्त तो सुरुवातीच्या लोकाला, जवळच्या लोकांना दाखवू नका. सुरुवातीला काय होतं, जेव्हा पण तुम्ही व्हिडिओ पोस्ट करता, सुरुवातीला आपण सगळे नवीन असतो, आपल्याला एवढं नॉलेज नसतं, एवढं बोलण्याची स्किल नसते. तर आपण पोस्ट करतो आणि त्याच्यामध्ये अशी चुका, आता पाहणारे तर चुकाच काढते नेहमी. ते काय करते, एखादी चूक आपली पॉईंट आउट करते आणि ते आपल्याला ट्रोल करते किंवा आपल्याला त्याविषयी बोलते. तर आपल्याला सगळ्यात जास्त इम्पॅरेसिंग फील होतं जेव्हा आपल्या चुका कोणी काढतं. कारण आपण नवीनच असतो, आपल्याला इन्सिक्युरिटी असते, आपल्याला भीती असते, लोक काय म्हणतील. आणि तेवढ्यामध्ये ते चुका काढते आपले. एक तर व्हिडिओ व्हायरल असते जा सुरुवातीला, खूप जास्त टाईम लागतो. आता चुका वगैरे काढल्या तर आपल्याला थोडी भीती वाटते की आपण खरंच करतो का, किंवा याच्यामध्ये काही करू शकतो का नाही. आता खूप सारे लोकांनी जर चुका काढल्या, तुमच्या 2-4 लोक जो मला बोलले ह्याविषयी की या जागी तू चुकला, आपण पण गृहीत करतो की आपण चुकलो, आता व्हिडिओ काढायचे नाही. तर ही भीती कशी घालायची तुम्हाला एक सांगतो. मी काय केलं होतं, पहिली समाजाची भीती घालायची असेल तुम्हाला, तर त्याच्यासाठी मी काय केलं होतं ते सांगतो मी. की मला कॅमेरासमोर यायचं होतं, लोकांसमोर यायचं होतं आणि जवळच्या लोकांसमोर यायचं होतं. तर ते कसं करू मी, कारण कोणतेही व्हिडिओ टाकले मी तर ते हसणारच आहे आणि ते सिरियसली घेणार नाही. मी काय केलं होतं, सुरुवातीला इंग्लिशचे व्हिडिओ टाकले, म्हणजे इंग्लिश स्पीकिंग, म्हणजे तुम्हाला इंग्लिश जर शिकायचं असेल तर मला फॉलो करा, अशा टाईपचे मी व्हिडिओ वगैरे काढले. माझी इंग्लिश एवढी काही भारी नव्हती, पण एक सर्वायवल इंग्लिश बोलू शकत होतो मी आणि समजून पण सांगू शकत होतो थोड्या बऱ्यापैकी. ठीक आहे. तर मी काय केलं, इंग्लिशचे वगैरे व्हिडिओ टाकले सुरुवातीला इंस्टाग्रामवरती. आणि इंस्टाग्रामवरती काय असतं की आपलं सर्वच जवळपासचे मित्र असते, जवळपासचे सर्व नातेवाईक सगळे कनेक्टेड असते इंस्टाग्रामवरती. तर मी इंग्लिशचे व्हिडिओ पोस्ट केले आणि असा फायदा भेटला मला की लोक मला पाहायला पण लागले. म्हणजे त्यांना असं म्हणजे वाटलं की हा व्हिडिओ काढतो, त्यांची मेंटॅलिटी थोडीफार चेंज झाली, कारण हा व्हिडिओ काढतो, ठीक आहे. आणि मग मी इंग्लिशमध्ये व्हिडिओ टाकत होतो, तर त्यांना असं वाटत होतं की अरे बाप काय हुशार आहे, किंवा चांगलं करतो काहीतरी, शिकवण्याचा प्रयत्न करतो. आणि आपल्या इकडे कसं आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्याच्या काळामध्ये कसे, जो पण इंग्लिश बोलतो त्याला खूप चांगले लोक समजतात, किंवा हा सुशिक्षित आहे, किंवा वेल एज्युकेटेड, असं म्हणजे चांगलं आहे बाकी लोकांपेक्षा. आता सपोज मी सुरुवातीला डान्स वगैरे करून किंवा असं कोणतेही रील्स टाकले असतात मी, तर त्या नसते आवडल्या लोकांना. त्याच्यामुळे मी काय केलं होतं, सुरुवात लोकांपुढे येण्याची मी इंग्लिशपासून केली, ज्याच्यावरती म्हणजे लोकांना एक सवय पण झाली पाहिजे मला बघण्याची सोशल मीडियावरती. आणि जास्त काही मी ट्रोल झालो नाही त्याच्यावरती. आणि खूप चांगला रिस्पॉन्स पण आला मला, म्हणजे जास्त नाही आला पण खूप चांगला रिस्पॉन्स आला. आणि कारण ते इंग्लिशमध्ये होतं, कारण ते जास्त लोकांना कळत नाही, तरी पण ते प्रोफेशनल वाटत होतं. अशा पद्धतीने मी सुरुवात केली लोकांसमोर येण्याची. काय केलं होतं मी, इंग्लिशचे व्हिडिओ टाकले जे जास्त कळत पण नाही. ठीक आहे. तुम्ही दुसरं काही करू शकता, तुमच्या जर एक चांगली स्किल असेल. आणि सुरुवात, आता तुम्हाला जर काहीतरी एक नवीन चालू करायचं, कुकिंग वगैरे चालू करायचं आहे, आणि तुम्हाला जर वाटत असेल की लोक नाव ठेवतील, त्यांना नाव ठेवायची जागाच देऊ नका. एवढं तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करा. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मी व्लॉग वगैरे चालू केले, त्याला पण चांगला रिस्पॉन्स वगैरे भेटला. तर कारण काय, त्यांना अगोदरच मला पाहण्याची सवय होती. त्यांनी अडॉप्ट केलं मला की हा व्हिडिओ बनवतो, ठीक आहे. आणि तुम्ही जर नवीनच असाल आणि तुम्ही व्हिडिओ वगैरे आतापर्यंत काही पोस्ट केला नाही, झिरो पोस्ट, खूप लोकांना एक प्रॉब्लेम असते, ते इंस्टाग्रामवरती रील्स नाही टाकत,
पोस्ट नाही टाकत, लोकांना सवय नसते पाहण्याची आणि एकदमच त्यांनी काही चालू केलं तर लोक त्यांना हसतात. पहिलं तुमचं आहे की तुम्ही थोडं दाखवण्याचा प्रयत्न करा की तुम्ही पण रील्स वगैरे बनवतात, थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवा. मी पण फिटनेस वगैरे रील्स वगैरे टाकत होतो. थोडंफार जवळच्या लोकांना सवय झाली होती की हा टाकतो रील्स वगैरे टाकतो, तशा पद्धतीने तुम्ही टाकू शकता. जे लोक तुम्हाला ट्रोल करतात त्याचं प्रमाण थोडं कमी होईल, संपणार नाही पण कमी होईल. कारण काय होतं की एकदमच तुम्ही रील वगैरे टाकली किंवा यूट्यूबवरती व्हिडिओ टाकला आणि कोणी पाहिला तर ते थोडेफार ट्रोल करते आपल्याला. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जेवढे पण क्रिएटर जगामध्ये जेवढे पण क्रिएटर तुम्ही बघता ते सगळे ह्याच फेसमधून आलेले, ट्रोल होऊन आलेले. आपले मित्र नाव ठेवतात, आपले नातेवाईकला नाव ठेवतात, आपले घरचे पण नाव ठेवतात. आई सोडून मला आतापर्यंत प्रत्येक गोष्ट मी केली पण घरच्यांनी मला नाव ठेवलं नाही, सो ती मला माझ्यासाठी चांगली गोष्ट होती. तर खूप सारे लोक नाव ठेवतात आणि जेवढे पण क्रिएटर आहे जगामध्ये सगळ्यांना ह्याच लेवलवरतून वर आलेले. तुम्ही जर आता समाजातल्या 4 लोकांना जर घाबरत असाल तर आयुष्यामध्ये जर तुम्ही ग्रो झाले तर तुम्हाला 4,000 लोकांना फेस करायला लागेल पुढे चालू. तर तुम्ही ह्याच 4 लोकांना घाबरतात तर मग नंतर काय होऊ शकतं तुमचं? मग तुम्ही येऊ नका या क्षेत्रामध्ये. जेवढं तुम्ही क्वालिटी कॉन्टेंट देण्याचा प्रयत्न करसाल लोकांना लोक आपोआप सपोर्ट वगैरे करतात. सो क्वालिटी कॉन्टेंट देण्याचा प्रयत्न करा आणि लोकांना जास्त मनावर घेऊ नका. आता जर तुम्ही मनावर घेतलं तुम्ही त्या लेवलला पोहोचणार नाही. खूप साऱ्या लोकांमध्ये चांगल्या स्किल असतात, ते लोकांसमोर येत नाही. पण माझं असं म्हणणं राहील की तुम्ही जर लोकांचा विचार करत बसाल तुम्ही काहीच करणार नाही आयुष्यामध्ये. लोकांचा विचार करणं सोडून द्या, कारण ते हसायला येतात, पोसायला नाही. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आता तुम्हाला ते नाव ठेवत असेल काहीच काळानंतर ते परत तुमच्याकडेच येईल, कारण तू चांगला करतो किंवा चांगला जर तू जे करत आहे तर खूप चांगली गोष्ट आहे, तेच बोलणार आहे जे तुम्हाला आता नाव ठेवतात. सो लोकांचं मनावर घेऊ नका. मी जर मनावर घेतला असतं तर माझ्या इंस्टाग्रामवरती 25,000 फॉलोअर नसते झाले, कारण मी खूप इंट्रोवर्ट होतो, मी लोकांसमोर नव्हतो आणि मी एकदमच चालू केलं. तर मी मनावर घेतला असतं तर नव्हतो, हे झालं नसतं. आज जे आहे ते आज जास्त पण मोठा नाही, बट 25,000 फॉलोअर खूपच जास्त आहे, कारण माझे एक फॉलोअर मी कमवलेलं आहे स्वतःच्या नावावरती. खूप सारे लोक मला म्हणतात की तू कोलॅबरेशन कर किंवा तुझ्यापेक्षा जे मोठाले क्रिएटर आहे त्यांच्यासोबत व्हिडिओज वगैरे काढ, तुझे फॉलोअर्स वाढतील. मला ते फॉलोअर्स नाही पाहिजे. जे पण एक फॉलोअर आला मला तो मला बघून आला पाहिजे, ही माझी मेंटॅलिटी आहे. आतापर्यंत मी कोणासोबत कोलॅब केलं नाही. खूप सारे मोठाले क्रिएटर माझ्या ओळखीचे पण मी कुठे गेलो नाही किंवा कोलॅबरेशन मी कोणासोबत केलं नाही. सो म्हणण्याचं एक तात्पर्य काय आहे की एक फॉलोअर कमाव, तो पण तुम्हाला पाहून आला पाहिजे अशा पद्धतीनं. कारण तुम्ही लाखो जरी फॉलोअर कमवले ते पण दुसऱ्याच्या थ्रू, एखादा फेमस व्यक्ती बघितला त्याच्या थ्रू तुम्ही फॉलोअर कमवले तर ते काही कायमचे राहणार नाही. उद्या तुमचं चॅनल डिलीट झालं तुम्हाला परत ते लोक फॉलो करणार नाही. अशा पद्धतीने तुम्ही स्वतःचं कॉन्टेंट टाका, लोक तुम्हाला फॉलो करतील. काहीतरी युनिक करण्याचा प्रयत्न करा. कारण जगामध्ये खूप सारे क्रिएटर झाले, मराठी भाषेमध्ये खूप सारे क्रिएटर झाले. तुम्हाला का बघतील लोक हे विचार नेहमी लक्षामध्ये ठेवा. काहीतरी क्वालिटी कॉन्टेंट देण्याचा प्रयत्न करा, लोक ऑटोमॅटिकली सपोर्ट करतात. मी जिवंत उदाहरण आहे. मी सांगू शकतो की लोक सपोर्ट करतात, फक्त तुमचं कॉन्टेंट वेगळं पाहिजे, चांगलं पाहिजे, वल्गर वगैरे करू नका. आणि तुम्ही जर क्वालिटी दिली लोकांना लोक तुम्हाला फॉलो करतील. आणि राहिला विषय लोकांचा विचार करणं सोडून द्या. लोकांचा विचार करणं सोडून द्या आणि लोकांचा विचार करणं सोडून द्या. हे 3 वेळेस का बोललो मी, कारण मला अनुभव आलेला त्या गोष्टीचा. आता तो सपोज आता खूप सारे लोक सुरुवातीला तुम्ही सोडून दिलं. आता सध्याचं प्रमोशन, सध्याच्या काळामध्ये मी प्रमोशन एका प्रमोशनला 5,000 ते 8,000 पर्यंत चार्ज करतो. खूप जास्त नाही, खूप कमी नाही, पण महिन्यामध्ये 3 ते 4 प्रमोशन केले तर एका जॉबच्या लेवलचं मी इन्कम करू शकतो. सो आता जर तेव्हा लोकांचा विचार केला असता तर एवढी इन्कम वगैरे झाली नसती. आणि जे पण त्या काळाला जॉबला होते त्यांना आता 15,000 पेमेंट आहे. आणि मी खूप वर्षापासून चालू आहे माझा प्रयत्न, पण जॉबचं तर नाहीच पहिल्यापासून, हेच व्हिडिओ वगैरे. आणि आता सध्याच्या काळामध्ये जर 8,000 मी 3-4 प्रमोशन केले त्यांच्यावरती इन्कम करू शकतो. ही गोष्ट लोकांना कळत नाही, तुम्हाला कळते. तुम्ही मनावरती घ्या, तुम्ही व्हिडिओ वगैरे काढा, लोकांचा विचार करणं सोडून द्या आणि लोकांना एक सवय पाडा की तुम्हाला पाहण्याची. तुम्ही व्हिडिओ वगैरे रेग्युलर टाका, त्यांना सवय पडून जाते, ते काही बोलत नाही. आणि एवढं मनावर वगैरे घ्यायचं नाही. खूप सारे अंकल वगैरे येईल तुमच्या घरच्याला सांगाल की हे असं करतं ते तसं करतं, पण तुमचं जे मेन काम आहे, शिक्षण चालू असेल शिक्षण करा, जॉब चालू असेल जॉब करा, त्याच्यासोबत हे करा. दोन्ही मिळून केलं तर तुमचं नक्कीच एकामध्ये सक्सेसफुल होसाल. हे यूट्यूब आणि इंस्टाग्राम काही लाईफ टाईम वगैरे चालू शकत नाही, काही वर्षाचा गेम आहे. तुम्ही नाव कमवलं तर खूप चांगलं होईल आणि नाही कमवलं तर बॅकग्राऊंडला बॅकअपला पण एक प्लॅन ठेवायचा, प्लॅन बी. ओके. सो लोकांचा विचार करणं सोडून द्या. यूट्यूबवर बनायचं असेल तर व्हिडिओ बनवा तुम्ही, आणि लोकांचा विचार केला तर तुम्ही यूट्यूबवर नाही बनवू शकत. कोणताही प्रश्न असेल तुमच्या मनामध्ये, कोणताही रिलेटेड असो, यूट्यूब असो, लाईव्ह असो किंवा कोणताही, मला खूप जास्त अनुभव आहे या गोष्टीचा. मी जास्त बोलत नाही, जेवढ्या गोष्टी बोलत नाही तेवढ्या मनामध्ये साठवून ठेवलेल्या आणि आता मी सांगायचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला कोणती अडचण आली तर मला बिंदास तुम्ही कमेंट वगैरे करा, इंस्टाग्रामवरती फॉलो करू शकता. इथे तुम्हाला युजर नेम दिसेल, फॉलो वगैरे करा. आणि प्रॉब्लेम असेल तर कमेंट करून सांगा, मी नक्कीच तुम्हाला हेल्प करेन. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.